इस्टेटचं एक जग आहे. त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफील्डची हंटर आणि बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या. जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ऍक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता. त्याप्रमाणे कासारवडी पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम, सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे. त्याच्यामध्ये ह्या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती. आत्तापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडनं रिकव्हर केल्या आहेत. आणखी गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे. ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसर पासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा. त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता. तो त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकव्हर केल्या. मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता. मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत. तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीचे गाडी चोरीचे दाखल आहेत. आपल्या कासारवडीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं. चितळसरला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं. मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता. त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो. शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाल्या. तर मोडस आपल्याला ह्या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे. फक्त ज्या गाड्याचं हँडल लॉक नाही अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे. त्या गाड्या तिथून पार्किंग लॉटमधनं चालत बाहेर काढायचे, नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे. आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती. आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले. आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचा, त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहीत होतं आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या. आणि ह्या चोरल्यानंतर तो काय करायचा, पहिलं OLX किंवा अन्य ऑनलाईन जे पोर्टल आहेत तिथे तो जायचे. तिथे ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLX सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायचे. मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या. मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला, त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या. अशा एक चांगलं डिटेक्शन कासारवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलंय. त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचा अभिनंदन केलं आहे आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल. त्या ताब्यात मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारे